तुम्ही वारीला चाललाय बरोबर. ही आमच्यासोबत एक पोरग आहे, त्याचा काय विठ्ठलावरती विश्वास आहे. हे म्हणते वारी बिरी काय घरच्याने पाठवले म्हणून आपली वारी विशेष भारीच्या या पहिल्या वाहिल्या आणि नव्या गोऱ्या सेगमेंटमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण करतोय पंढरीची वारी. मी मयुरी कराडे आणि माझ्यासोबत आहे आणि मी सचिन. स्वागत आहे तुमचं. असं का स्वागत आहे म्हणजे आता काय करायचं. मी इथं आली पंढरीच्या वारीला. खरं तुम्ही आलाय नटून थटून, तुम्हाला एकदम मनानं आलेला आहे तुम्ही, पण मला जरा घरच्यांनी पाठवले म्हणून आलो येतो. त्यामुळे थोडासा जरा नाराज आहे म्हणून माझं. मनापासून नाही. हा नाही आहे मनापासून. का बरं असं का. म्हणजे मला घरचे म्हणले की जातो. ते काय व्हॉट्सअप मंडळावरती एक मेसेज आला होता आणि त्यांनी सांगितलं की तू जा पंढरपूरच्या वारीमध्ये, म्हणजे तुझे विचार बदलतील, तुझी मतं बदलतील, तू जरा हुशार होशील, तू जरा तुझ्यामध्ये बदल होईल, संस्कारक्षम होशील असं त्यांनी सांगितलं. आता मी काय एवढा बिघडलेलं आहे का, दिसतोय का बिघडलेला नाही ना. पंढरपूरच्या वारीमध्ये जाऊन असं काय मिळणार आहे काय माहित, पण त्यांनी पाठवले म्हणून आलोय. हा म्हणून त्यांनी पाठवले इथं, म्हणून मी या पंढरपूरच्या वारीमध्ये दाखल झालेले, म्हणून तुमच्यासोबत आहे. आता काय करायचं, पण माझा काय या सगळ्यावरती नाही विश्वास. अरे बापरे, म्हणजे तो विश्वास नाही विश्वास आपला. बर आता एवढी लाखो करोडो वारीमध्ये जातात, विश्वास आहे म्हणून जातात. तुला बघायचं त्यांचा का विश्वास आहे. तुझा नाही ना विश्वास, आपण बघूया त्यांचा का विठ्ठलावरती विश्वास आहे. बघायचं. चल मिळेल तिथं उत्तर. नक्की मिळेल. ठीक आहे चला मग. चला चलो बघू तरी. बरोबर. ही आमच्यासोबत एक पोरग आहे, त्याचा काय विठ्ठलावरती विश्वास नाही. हे म्हणते वारी बिरी काय घरच्याने पाठवले म्हणून आले. नाही वारीवर म्हणजे कसं विश्वास पाहिजेच माणसाला. काय देते बरं वारी, जरा समजावून तरी सांग. वारी काय वारी म्हणजे आपला हे आनंद आहे. आनंद म्हणजे बोध निर्माण होते. पण आनंद मला घरी पण मिळतो की. कशाचा. इथं जसा आनंद आहे तसा घरी नाही ना. कसा मिळतो इथं आनंद. कसा मिळत किती भजन पूजन. बाबा इकडे इकडे बाबा थोडं इथं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. मयुरी पण एक म्हणलं पाहिजे बरं का, आजपर्यंत मुंगळ्यावर नसलो, आजपर्यंत गोडव्याच्या पाण्यावर नसलो, अशी मजा कुठंच नाही मिळाली. पण अजून काहीतरी माझे प्रश्न आहेत. अजून थोडे थोडे आहेत प्रश्न जरा. अरे बाप. बर मग अजून बघायचंय. हो मग नक्कीच. चल मग पुढे दाखवते तुला आणखी. तर अशा पद्धतीने आपण देवे घाट चढतोय आणि थोडं थोडं पाय दुखतात खरं पण आता मी कोणाला सांगत नाही. आणि कधी ऊन येतंय कधी पाऊस येतोय, असं सगळा निसर्ग आहे. पण ऊन वारा पाऊस आपण नाही घाबरत, कारण मयुरीने सांगितलं की विठ्ठल आहे. बघू काय होतंय, बघू पुढे जातो. अरे पाणी व पाणी लिंबुनी बनाला, पाणी व पाणी लिंबुनी बोल. पाणी व पाणी लिंबुनी बनाला, पाणी व पाणी लिंबुनी बोल. बाबा माझं तुमच्या अर्ध्या नाही, पण माझं गुडघं दुखायला लागले. मग आता तुमचं नशीब आहे. अरे बापरे, तुम्ही काय खाल्लंय.
मी काही नाही चटणी आणि भाकर खाल्लेला माणूस आहो. होय 4-4 दिवसाचे तुकडे खाल्लेला माणूस आहो. कोणचं गाव आहे? लातूर जिल्हा. लातूर आहे का? हा ओके. इकडे कुठे चालला हो? इकडे पंढरपूरला चाललं. ओके. काय काय खाल्लंय तुम्ही काय काय खाल्लं? मागच्या काळात काय काय खाल्ले? शिळ्या भाकरी खाल्ल्या, चटणी खाल्ली, शेंगा खाल्ल्या. हा हा काही खाल्लं. दिवे घाट चढायचा असेल हा तरी असलं शिळ पाक खाऊनच चढायला जातंय. काय घे मग. ते म्हणतात विठ्ठल नसतो. अरे विठ्ठल कुठे नाही का? समोर येतो की विठ्ठल. कुठं असतो? कुठं आपल्या हृदयात आहे. हृदयात आहे. हा अजून कुठं कुठं असतो? हृदयात राहणार. उद्या कुठं राहतो म्हणजे? सगळ्याच्या हृदयात असतोय. हा दिवे घाटात आहे बरं का मयुरी, पण मला थोडा थोडा विश्वास बसू लागलेला आहे. आणि गर्दीला गर्दी आहे, माणसाला माणूस खेटू नये, पण विश्वास बसायला लागलेला आहे की खरंच विठ्ठल असतो म्हणून. आणि लई मजा येते मला बरं का. खरं तर बरं झालं माझ्या आई वडिलांनी मला इथं वारीमध्ये पाठवलं. आणि दादांनी सांगितलं तसं निसर्गात चराचरामध्ये माणसांच्या मध्ये या बाबांच्या मध्ये विठ्ठल आहे असं मला कळतंय. बाबा रामकृष्णारी. रामकृष्णारी. कोणतं गाव म्हणायचं? जालना जिल्हा. जालना जिल्हा. ओके. जालन्यातलं कुठलं गाव आहे? रेवगाव. हो. किती वारी? हे वारी हमेशा आहे, पण पहिली वारी आता ही पहिली वारी आहे. नाही तर बारा आता कुठं चालायचं? पंढरपूरला. घरचं घरी कसं काय कोण कोण? काहीच नाही पाहायचं माग. हा काहीच नाही माग पाहायचं. पळत चालला हो तुम्ही? खडक पळत चाललाय? पळत. कोण कोण आहे सोबत? हे काय माग आमचे सगळी सोबत आहे का? ओके. सगळे मागं का नाही बघायचं पण? हा मागं का नाही बघायचं? काहीच नाही बघायचं. का बरं? आपल्या वारी करायची आपल्या देवाची. घरदार सगळे पाहते पोरं. सगळे पाहते पोरं सर. पोरांच्या जेव्हा सोडून दिले आता हा. आपण आपलं देव बघायचा, बस. विठ्ठल बघायचा, बघायचं. विठ्ठलाकडे जायचं, हा. सगळं सोडून द्यायचं, सगळं सोडून द्यायचं. मोह माया सगळं सोडून द्यायचं आणि सगळं विठ्ठलाकडे जायचं. विठ्ठलाकडे पोराचा बघतील संसार. हा. असंच आहे का? हा. असंच आहे ना? हा. आता मी पण आलोय खरं तर वारीसाठी. पहिलीच आहे वारी माझी. तर आता काय झालेलं आहे, मला खरं तर विठ्ठलावर विश्वास नव्हता, पण हळूहळू आता हे दिवे घाटात चढता नाही का नाही थोडा थोडा विश्वास वाटू लागलेला आहे. कारण पहिल्यांदा वाटत होतं की आई वडिलांनी पाठवलं इथं. व्हॉट्सअप मंडळावरती एक काहीतरी आलं होतं. ते म्हणले की वारीत जा, जरा सुधारशील, जरा तुझ्या विचारात बदल होईल, जरा तुझ्या सुधारणा होईल, म्हणून मी आलोय. मला छान वाटतं तुम्हाला भेटून. छान वाटतंय. बाबा काय आहे वारी? वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आपलं पहिलंच कळवत देव आहे. हा. याच्यापासून सगळं आपल्याला संसारात सुख आहे. कानडा राजा पंढरीचा नाम्याची खीर चाकतो गोरोबाचे गुरे राखतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हनुमान भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. कसा काय? ह्यांना पटवून सांगा कसं विठ्ठल हाय पटवा. अहो ज्यांनी ब्रह्मांड निर्माण केलं त्याची तुम्हाला विश्वास नाही म्हणल्यानंतर मग काय आपण का माणसाचा जन्म झाला का आपला? विश्वाचं पालन करणारा परमेश्वर तोच आहे विटेवर उभा. तेच समजवते, जरा नीट सांगा तुमच्याच आता. तुम्ही 17 वर्ष झालं वारी करताय. माझ्याने काय ऐका ना. मला म्हणे नाही तसं काय विठ्ठल नाही उगा घरच्यांनी पाठवलंय म्हणून मी आलोय. नाही ऐकलं ठीक त्यांचं, नाही ऐकलं ठीक त्यांचं. माऊली तुम्हाला काय वाटतं? तुमचा विश्वास आहे का? त्यात विषय कसा आहे, तो श्रद्धेचा विषय आहे की आता श्वास घेतो आपण, दिसतंय का? पण त्याच्याशिवाय जिवंत राहू शकतो का? तसंच आहे भगवंताचं सुद्धा. दिसत नसला तरी सुद्धा पण तो आहे. महाराजाचं असं आहे की मी आलोय वारीत पहिल्यांदा. बरं. आता घरच्यांनी सांगितलं की वारीमध्ये जा, वारीमध्ये गेल्यानंतर जरा तुझे विचार बदलतील, जरा मतं बदलतील, जरा गेल्यानंतर जरा काही बदल होतील, असं होईल. तर काय वाटतं तुम्हाला, म्हणजे विठ्ठल आहे की नाही आणि काय आहे? आता असं आहे, तुमच्या मनामध्ये विठ्ठलाविषयी जो विश्वास आहे किंवा विठ्ठल नाही असं म्हणता येईल, तर ही तुमच्या मनामध्ये जी काही जी बुद्धी विचार जो येतो आहे हा सुद्धा त्याच्याच प्रेरणेने येतो आहे मुळामध्ये. आणि देव नाकारणं किंवा विठ्ठलाला नाकारणं म्हणजे एक प्रकारे स्वतःला नाकारण्यासारखं आहे. तर संतांचे असे विचार आहेत
की त्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. वृक्षाची ही पान हाले त्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. आपण असं जर म्हणतोय तर मग आपलं शरीर असं चालतं फिरतं कशामुळं? चाले हे शरीर कोणाची सत्ता, कोण बोलवी ते देवावे, देखवी ऐकवी एक नारायण. त्याचं भजन आपण चुकायचं नाही. त्याला नाकारणं ही खूप सामान्य गोष्ट आहे, पण त्याला मानणं, त्याची सेवा करणं, त्याची साधना करणं, त्याला अनुभवणं, आणि तो काय असा एक असा विशिष्ट ठिकाणी नाही, तो जनमानसातच आहे. परंतु त्याची प्रचिती येण्याकरता संतांच्या सहवासात आलं पाहिजे. आणि त्याच्याकरता आपण पालखी सोहळ्यामध्ये वाटचाल जर केली तर त्याची अनुभूती येत राहते. लगेच येईल असं नाही की काल तुम्ही परमार्थाला प्रवृत्त झाला, चालायला आला ना आज अनुभव येईल असं नाही. महाराज देव सगळीकडे. काय वाटतं विठ्ठलावरचा विश्वास अजूनही तसाच आहे? नाही वाढला ना आता. वाढला? आता त्यांच्या सांगण्यावरून तर वाटतंय नाही, खूप वाढला जास्त. कारण आता मला शोध घ्यावा लागेल. त्यांनी सांगितलं तसं की प्रत्येकाने त्याचा विठ्ठल शोधला पाहिजे, जिज्ञासूपणे शोधला पाहिजे. तर ते पूर्ण करा सोहळ्याबरोबर. ठीक आहे. तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे विठ्ठल शोधण्यासाठी वारी केली पाहिजे. आम्हीही करतो आणि तुम्हीही करा. आणि जर तुम्हालाही आता तुम्हाला विठ्ठल शोधायचा, महाराजांनी सांगितलं तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सगळ्यांच्यात आहे. आता एक काम, जाऊन शोधा विठ्ठल कुठे आहे. मयुरी असं कुठं असते वे? देवीघाटावर चाललोय आपण आणि पाऊस आला. विठ्ठला सांग ना तेवढं पाऊस थांबवायला. थांबेल ना, आहे ना विठ्ठल, आहे त्याला आहे काळजी. मी पहिल्यांदा आलोय वारीत. अरे देवात मला काहीच व्हायचं नाही, लय तुम्हाला देव सुरक्षित नेणार. विठ्ठल आहे. एवढ्या माऊलींचं एवढं तुम्ही करून बघा, मग म्हणताल की काय पण विठ्ठल आहे का? आहे की कसा आहे विठ्ठल? एवढा सुंदर आहे. तुमच्यात माझ्यात सुद्धा देव आहे. तुम्ही आता आम्हाला घेतलं ना, हे तुमच्यात देव बघितला आम्ही आता. आमच्या दिदी होय. हो, तुम्ही आम्हाला घेतलं ह्याच्यात, कळलं? सगळं पांडुरंग, बाप पांडुरंग, आई पांडुरंग, सगळेच बाप पांडुरंग, आई पांडुरंग, सावळी रूप विठेवरी. आलं लक्षात? आलं का लक्षात? तुझ्या माझ्यात सगळ्यात सगळ्यांच्यात देव आहे. सगळ्यांच्यात आणि तुमच्यात माझ्यात तर 16 आपल्या नसा नसात देव आहे, कळलं? त्याच्याशिवाय माऊली. त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही, त्याच्या इशाऱ्याशिवाय. हे लक्षात ठेवा. मी आलो पाहिजे. आलोच पाहिजे. आणि बाकीचे माझे मित्र आहेत, मग त्यांना काय सांगू? अहो त्यांना पण आपणच असं पटून द्यायचं, त्यांना आपण ऑटोमॅटिकच करणार, दुसरं काय नाही. त्यांनी काय आलं पाहिजे? मग त्यांनी पण यावं पाहिजे ना दिंडीत. काय आलं पाहिजे त्यांनी? मी माझ्यासारखी पोरांनी काय आलं पाहिजे? म्हणजे कसं आहे, ही 16च वेगळा आहे. हो, 16च वेगळा आहे. नाही आता तुम्ही ठीक आहे, हा. तुम्ही लय मोठे माणसं आहे, समजा हा, 60-62 वय तुमचं. हा, हा. पण आमच्यासारखे तरुण पोरं आहे ती. तरुण पोरांनी तरुण पोरांचं घेतलं नाही, आमच्या पाहिजे. तरुण पोरांचं काय म्हणणं आहे माहितीये हा, हा. का? तरुण पोरांचं असं म्हणणं आहे की काय जायचंय वारेल तिकडं. हा, हा, आता जरा नवीन आधुनिक फॅशन पद्धतीने राहिलं हा, पाहिजे, नाही. जरा वेगवेगळ्या पद्धतीने जगलं पाहिजे. हा, हा, बरोबर. हे वारीत कसं जायचं? नाही, नाही, नाही. त्यांना वाटतं की जुनी पद्धत, म्हणजे आम्हाला वाटतं तर काय करू आता? सांग तुम्हाला. हा, नाही नाही नाही, तुम्ही वारीत आलंच पाहिजे. आपल्याला एवढं पायदर्शन देणारा जगात देव म्हणजे पहिला आहे विठ्ठल, दुसरं काही नाही. आणि ह्यांच्या पण सोहळ्यामध्ये आपण बाहेरला जसं जाते मुलगी बर. अशा पद्धतीनं चढ उतारा असेल तर आळूश येत नाही, ताकद नाही. शेतीत काम करायला गेलं आळूश येतोय, अनुकूल येतोय, आजारी पडतंय, पण इथं काहीही नाही. बर. ऊन वारा असला, पाऊस असला तरी आठवण होत नाही. बरं, इथं मावशी पण बघ, तू त्यांना पण विचारू आपण. मावशी, तुमचा विठ्ठला विश्वास आहे का? हो. हाय की नाही? का बरं विश्वास ठेवता तुम्ही सांगू का विठ्ठलावर? तुम्हाला पूर्ण? हा, सांगा. मला सांगा, मला पटन मी झालंय. सांगते थांबा. मला पोटी पुत्र संतोषी नव्हती. मी 18 वर्ष झालं वारी केली. मी लेकाचे 9 पिढी ते एकच लेक आहे मला आणि एकच मुलगी आहे. माझं ह्या देवापासूनच चांगलं झालं. म्हणजे तुमचा विश्वास आहे? हा. हे मी सांगते पोराला समजून, मग पोरगं काय विश्वासच ठेवायला तयार नाही. माझा विश्वास ह्या देवावर धरला तर सर पूर्ण काम फिरताच होतं. हा. हा. काय म्हण, ह्यांना पण विचारू आपण. विचारा विचारा. तुमचा आहे का देवावर विश्वास? विठ्ठलावर विश्वास आहे का? मला काय बोलता येत नाही. विश्वास आहे का विठ्ठलावर? येते की बोलता? पूर्ण विश्वास आहे. पूर्ण विश्वास आहे. विश्वास. बरं, का बरं तुमचा विश्वास आहे सांगा? हे पोराचा विश्वास नाहीये. हे पोराचा आता काय माहिती मला तरी, पण मला माझा विश्वास आहे बा पूर्ण. आणि 10 वर्ष नाही, पण मी ठेवला पाहिजे असं काही सांगा ना, की मला कळण झालं की ठेवावा का नका ठेवावा. ठेवायचा विश्वास. देवच चांगलं करतोय. देव असतोय, मग असतो. हा,
सांगा जरा कुठे कुठे असतो कुठं असतो? कुठं आपल्या हृदयात आहे. माझ्या बी हृदयात वारी म्हणूनच विश्वास त्याच्या जीवावर चलतो. त्याच्या जीवावर हा ते पण त्याच्या आहे. जीवावर चलतो. हा ते चल बोलते तेव्हा आपण बोलतो. म्हणजे ते जे सांगते मग आपल्याला शब्द फुटतात. हा असं बरोबर आहे का हे? असं म्हणणं आहे का तुमचं? बरोबर आहे असं. म्हणजे त्याने ते शब्द सांगितले हा. आतनं हा. हृदयातनं हा. मग मला फुटतंय म्हणजे मी आता फुटतंय. बोलतोय हो, ते विठ्ठल बोलतोय हा मग माझ्यात विठ्ठल आहे. हा मग विठ्ठल विठ्ठल हृदयात. माझ्यात विठ्ठल आहे. हो आणि मला पहिल्यांदाच कळलं की माझ्यामध्ये विठ्ठल आहे ते. विठ्ठल विठ्ठल. माऊली हा रामकृष्ण हे असं मला कोणी सांगितलंच नाही आजपर्यंत. हा सांगितलं मी तुझी धर्माची आई मी सांगते तुला. अरे वा, माताश्री. हा. ह्याच्यापासून लय परिणाम चांगले येते. मग आता मी काय बदल करू? आपल्या वारी धरायची वारी आणि धरायची. कपडे आपले नेहरू शर्ट लेस हे असलं शर्ट घालू हा. हे असलं बंद करू हो. हे असलं नको हा. कसलं घालू असलं घालू असलं घालायचं. आणि ही नेहरू पण घालू हे घालायचं. टोपी गांधी टोपी गंध लिहायचा. गंध लिहायचा हा आणि वारीत चालायचं. चालायचं वारीत. कुठनं जय जय चालायचं? राम विठ्ठला पंढरपूरच्या पासून कुठलं चालायचं? आळंदी देऊ पंढरपूर महिन्याला हा. करा काय नाही महिने करा वारी. महिला वारी करा. हो. वारी केल्यामुळे काय होतंय? आपलं चांगलं होतं. चांगलं होतंय हा भविष्यात चांगलं होतंय. चांगलं होते सर. 7 पिढी पस्तर चांगलं राहते. साधू पिढी नाही, 7 साधू संताचाच आशीर्वाद येतो. आमच्या घरामध्ये कोणीच बिनमाळीचं नाही. एवढंच लेकरू नाही बिनमाळीचं. एवढं मला कोणी सांगितलं नाही आजपर्यंत. हा मी सांगते. आज तुम्ही पहिल्यांदा सांगितलंय मला की अशी वारी जर केली हा ती हृदयात असतो विठ्ठल हृदयात. इथं हा आणि मग ते बोलतो मी ते तर बोलतो. विठ्ठल बोलतो बोलतो. तर माझ्यात विठ्ठल आहे. हा क्या बात आहे अरे हे खतरनाकच तत्वज्ञान खतरनाकच सांगितलेलं आहे. आहे. माऊली रामकृष्ण हरी. नाव काय तुमचं? माझं नाव आसराबाई आडनाव चाळक. बीडची बी नातापूर नांदलगाव. बीडच्या या आजीबाईंनी मला जरा पटवून दिल्यावर का विठ्ठलाचा विश्वास माझा हो थोडा आता नव्हता माहिती ना हो. आता की लगेच थोडासा वाढलेला आता. हो वाढत हा माझ्यामुळं. माऊली रामकृष्ण हा रामकृष्ण हरी. माझी घाटावर दिवे घाटावर माझी मुलाखत घेतात. मुलाखत गायक लोक. मुलाखत घेण्यासारखंच आहे तुम्ही. किती गोड आहे तुम्ही. मला किती लिहिलं सुंदर नाही आहे. काय नाही मला. हा. किती कसला खतरनाक भारी असताय तुम्ही. हा? मी वारी 18-20 वर्ष झालंय. वारी न करणारी माणसं हसत नाहीत असं म्हणतात ते मला आज कळलं साक्षात. मी पायी चलते पायी. हा हो माझं वय लय मोठं आहे पण त्याच्या जीवावर ते बोलतेत. आई साहेब विठ्ठल त्याचे आई साहेब कळायला का रुक्मिणी माता. हा मी त्याच्या जीवावर उड्या मारते. जय जय रामकृष्ण हरी. रुक्मिणी माताच आहे समोर अशी जसं वाटतंय. ವಿಠ್ಠಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಒಂದು ಜೀವನದಾಗಿಂದ ಒಂದು ಜೀವನ ಭಾಗನ ಐತಿ ಪೂರ್ಣ. तसं नाही विचारायचं. माऊली विठ्ठल ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಅನ್ಸ್ತಾರೋ? ವಿಠ್ಠಲ ಅಂದ್ರೆ ನಮ್ದು ಒಂದು ಜೀವನದಾಗಿಂದ ಜೀವನನ ಐತಿ ಪೂರ್ಣ. ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದ ಕೂಡಲೇ ಸೂರ್ಯ ಹುಟ್ಟಿದಾಗಿಂದ ಮನ್ಕೊಳ್ ಮಟಾನು ವಿಠ್ಠಲ ಇರ್ತಾನ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾಡು ಕೆಲಸದಾಗೂ ವಿಠ್ಠಲ ಭೇಟಿ ಹಾಕಿರ್ತಾನ. ನಮ್ದು ಜೀವನಾನ ಪೂರ್ಣ ವಿಠ್ಠಲ ಸಂಬಂಧ ಮೀಸಲಾಯ್ತಿ. ಈ ದಿಂಡಿ ಒಳಗೆ ಬರಾಗತ್ತ 5 ವರ್ಷ ಆತ. ವಾಸ್ಕರ್ ಮಹಾರಾಜ್ ದಿಂಡಿ ಒಳಗೆ ನಾವು ಬರ್ತೀವಿ ನಡ್ಕೋತ. दादा ऐकायला गोड वाटलंय पण मला हे सगळं काही कळलं नाहीये. आणि महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मराठीतून दादा बोलू द्या. ते विठ्ठल म्हटल्यानंतर म्हणजे आमचं जीवनाचं एक भागच आहे पूर्ण. सकाळी उदय झाल्यापासून आम्ही झोपोस्तर विठ्ठल नामस्मरण करतो. आणि जागृती बाय असलं तर विठ्ठल. स्वप्नी पण विठ्ठलच असतं. जागृती स्वप्नी विठ्ठल. क्या बात आहे. मग त्यामुळं आम्ही काय म्हणतो आम्ही वास्कर महाराजांच्या दिंडीमध्ये चाललो. आता 5 वर्ष चालू आहे आपलं. आणि आम्ही कर्नाटकवरून बेळगाव जिल्हा रामदूर तालुक्यावरून आलोय. हा आता एवढं हे आमचं ही सेवा पांडुरंग चरणी अर्पण करतो. रामकृष्ण. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला. काय सेवा सुरू वाटतं? सेवा सुरू आहे. हा बरोबर आहे. 10 वर्षाली सेवा करतो. 10 वर्षाला करताय. 10 वर्ष करता. हे जरा आता मी वारीत फिरत होतो. हां काही वारकऱ्यांनी मला सांगितलं हां की तुम्ही जावा जरा वारीत फिरा तुम्हाला विठ्ठल सापडेल म्हणून. तर मी तिकडे होतो. ते आमचे विठ्ठल हे विठ्ठल आहे. नाही ते तर आहेतच पण मला तुमच्यातच विठ्ठल दिसू लागला आता. ते बरोबर आहे पण खरे विठ्ठल हे आहेत. हे आज पंढरपूरला जाणार आहेत. क्या बात आहे. हां. त्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा. ह्योच उदार भाव असतो मला वाटतंय अच्छा अच्छा. की समोरचे जे आहेत हां जे वारकरी आहेत हां ते जे वारकरी चाललेत पंढरपूरच्या दिशेनं ते खरे विठ्ठल आहेत. आणि आपण सेवा करणारे कोण? मग माऊली. क्या बात आहे. नाव काय आहे तुमचं आजीबाई? कमलबाई कांदे. कमलबाई कांते. परळी वैजनाथ. रेवणी. किती वय आहे? वय लक्षात राहत नाही ना. घरी कोण कोण आहे? सोन लेख मालक काय करते ती लेख? लेख शेती करते या बागायती. होय का?
मग आता तुम्ही इकडे आल्या तिकडचं शेतीचं कसं काय करतात ना ते करतात ना करतात लेख सोन काही ते करतात ते. जा तुम्हाला जायचं तर म्हणजे काय फरक पडायला. आपण काय बघायचं नाही आता, आपण नाही बघायचं. आपलं वय झालं आता, नका मला आपण आता काय करायचं परमार्थ करायचा. ते सगळं शेती बिती करतील घरचे. लेख निघताना बोलला नाही, म्हणला कुठं चालीस व्हायचं नाही. मी म्हणलं मला जायचंय, मला म्हण नको बरं काही बोललाच नाही आता. मग आले फोन लावला, चाललीसच का म्हणलं हो चालली म्हणलं जातोय म्हणलं तुम्ही मला अडवू ना. मग बसले म्हणले येऊ दे बरं आजीला तू आणू नको. मग यायचे तर येऊ दे म्हणजे काय फरक पडायला. अच्छा 10 वर्षापासून आमची सेवा चालू आहे. इकडे पंढरपुरात विठ्ठल नाही भेटला तरी चालेल, इथं भेटला पाहिजे, भविष्यात भेटला पाहिजे. हेच आमचे विठ्ठल आहेत, हेच विठ्ठल आहेत. ठीक आहे, आता ह्या विठ्ठलांना विचारूया. म्हणून तर सेवा करायला सेवा करतायत, दिवे घाटातनं चाललाय, छान आहे, कसं वाटतंय? लय छान छान वाटतंय ना. छान वाटतंय. ते म्हणतात तुमच्यात विठ्ठल दिसतोय. असं कोण घरची करणार नाही ती. नाही ते म्हणतात तुमच्यात विठ्ठल दिसतोय आम्हाला. दिसणार की गळ्यात माळा आहे, दिसणारच की त्यांना एकटं. आमचं पुण्य त्यांना, आम्ही चालत आलेलं त्यांना पुण्य. बरोबर, थँक्यू. खरोखर विश्वास बसायला लागला आता. पहिल्यांदा असं वाटलं होतं की खरंच लोकांचा विठ्ठलावर विश्वास इतका काय आहे. तर थोडंसं लोकांशी जरा बोललो तर 10%, 20%, 30%. आता तर आहे ना जवळपास एक 70-80% विश्वास माझा बसलेलाच आहे. 70-80%? हो. कारण काय माहिती आहे का, मी आता इथे बसलो होतो दिवे घाटावरती आणि दिवे घाटामधून जात असताना किती म्हणजे मला सांगतो सकाळपासून डिहायड्रेट झाले पूर्ण. पाणी नाहीये, काही नाहीये, खाल्लं नाहीये. पण लोक एकदम फक्त माऊलीच्या नावावरती फक्त मला त्यांनी चिक्की दिली, पाणी दिलं. आता चमत्कार नाही म्हणत त्याला, पण ही गोष्ट अशी आहे की मला ती खूप भारी वाटते. ही जी संवेदनशीलता आहे लोकांची, माणुसकी, ती मला लई खतरनाक वाटली. आणि मला ही गोष्ट भन्नाट वाटली. माझा विठ्ठलावरती ना 80% विश्वास बसलेला आहे. आणि थोडं लोक चमत्कार वगैरे म्हणत होती 20-30%, ते काय मला अजून हजम झालं नाहीये. तर बघू आता काय, म्हणजे ते तर मला कसं कळेल. चमत्कार बघायचा, चमत्कार बघायचा आहे. तुम्हाला बघायचा आहे. जर तुम्हालाही बघायचं असेल तर याचा दुसरा पार्ट नक्की बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपली वारी विशेष भारी.